युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधार कार्ड अपडेट प्रक्रियेसंबंधी नवे नियम लागू केले आहेत. नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर वारंवार बदलणाऱ्यांना आता जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. UIDAIच्या नव्या नियमानुसार आधार अपडेट शुल्क, पॅन लिंकिंग आणि KYC प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. UIDAIच्या सूचनेनुसार आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID अपडेट करण्यासाठी आता ₹75 शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हे शुल्क ₹50 होते. बायोमेट्रिक अपडेटसाठीचे शुल्क देखील वाढवण्यात आले असून फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन किंवा फोटो बदलण्यासाठी आता ₹100 ₹125 द्यावे लागतील. 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल, तर 7 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना सप्टेंबर 2026 पर्यंत ही सुविधा विनामूल्य मिळेल. आधार सेंटरवर कागदपत्रे अपडेट करताना ₹75 शुल्क भरावे लागेल. मात्र 14 जून 2026 पर्यंत ऑनलाईन डॉक्युमेंट अपडेट सेवा मोफत आहे. आधार कार्ड रिप्रिंटसाठी ₹40 आकारले जातील. घरबसल्या आधार नोंदणीसाठी ₹700 शुल्क आकारले जाणार असून घरातील दुसऱ्या सदस्यासाठी ₹350 द्यावे लागतील. UIDAIने स्पष्ट केले आहे की ज्यांनी आपला पॅन आणि आधार लिंक केलेला नाही त्यांचा पॅन निष्क्रिय केला जाईल. अशा पॅनधारकांना म्युच्युअल फंड, डीमॅट खाते किंवा कर बचत साधनांमध्ये गुंतवणूक करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. UIDAI आणि NPCIने आधार eKYC प्रक्रियेतही सुधारणा केली आहे. नवीन फीचर्समुळे बँका आणि वित्तीय संस्था आता पूर्ण आधार क्रमांकाशिवाय ग्राहकांची ओळख पडताळू शकतात. त्यामुळे ग्राहकांचा डेटाची गोपनीयता टिकून राहणार असून बँकिंग प्रक्रिया अधिक जलद होणार आहे. आधार पडताळणीचे नियम देखील अधिक कडक करण्यात आले आहेत. जर आधार क्रमांक अवैध किंवा डुप्लिकेट आढळला तर बँक खाते उघडणे किंवा गुंतवणुकीसाठीची प्रक्रिया थांबवली जाऊ शकते. UIDAIने नागरिकांना त्यांच्या आधारची स्थिती अधिकृत वेबसाईट किंवा M-आधार ॲपवर वेळोवेळी तपासण्याचा सल्ला दिला आहे. UIDAIने नागरिकांना सल्ला दिला आहे की आधार पॅन लिंक प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, UIDAI वेबसाईटवरून आधार अपडेटची स्थिती तपासत राहावी आणि बँक तसेच म्युच्युअल फंड खात्यातील आधार तपशील वेळोवेळी अद्ययावत करावेत. या नव्या नियमांमुळे आधार कार्डाशी संबंधित प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचे UIDAIने स्पष्ट केले आहे.